मंडळी, आपण कधीही बाहेर गेले तर आपल्याला बाहेरचा हॉटेलमधला जो वास येतो ना, ते वास घेऊन आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला हे खायला पाहिजे. परंतु आपण जेव्हा ते बघतो ना, की कोणत्या प्रकारे केले जाते आणि तेच ते तेल वापरून वापरून जे पदार्थ बनवले जातात ना, त्यामुळे बाहेरचं खाणं आपल्याला बिलकुल स्किपच करायला पाहिजे आणि खायलाच नको पाहिजे. तर त्यासाठी ना आपण आज इथे घरीच बनवणार आहे एकदम साधा सिंपल असा स्नॅक्स, जो तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर कशाने बनवला आहे तर मित्रांनो, आपण आज बनवणार आहे कच्च्या आलूपासून. जर आलू ते हे नॉर्मली घरामध्ये असतात, सर्वांच्याच घरामध्ये असतात. तर त्या अगोदर मित्रांनो, तुमचे ना स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. तर चला रेसिपीकडे वळूया. आता यासाठी घेतले आपण 3 आलू. तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचं असेल तर तुम्ही आलूची क्वांटिटीही जास्त वाढवू शकता. तर त्यासाठी मी ते 3च आलू घेतलेले आहे आणि याला काय करायचं, आपल्याला छान असे साल काढून घ्यायचे आहे. आलूपासून खूप सारे अशा रेसिपी बनतात, म्हणजे भाजीसुद्धा बनते, रेसिपीसुद्धा बनतात. पण त्याच आज मी एक रेसिपी न्यू क्रिएट केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा. त्यासाठी इथे मी काय घेतलेलं आहे, एका कढईमध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे या आलू जे असतात ना, आपण त्याचे साल काढल्यानंतर ते लगेच काळे पडायला लागतात. तर त्यामुळे ते साल काढून ना लगेच आपण पाण्यामध्ये टाकले ना, तर त्याचं ते व्हाईट टार जो असतो त्यामुळे पाण्यामध्ये निघून जातो आणि तो काळे पडत नाहीत. तर इथे पाण्यामध्येच आपल्याला ग्रेट करून घ्यायचे आहे. तर यासाठी मी इथे छोटेवाला ग्रेटर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मोठावाला ग्रेटर असेल तर नक्की घ्या. वेळेवर माझा हा ग्रेटर दिसत नव्हता म्हणून मी हा छोटावाला वापरलेला आहे. आणि आपल्याला छान आता 2-3 पाण्याने आपल्याला हा जो किस केलेला आहे आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे. आणि पाणी बघू शकता, असं पाणी काढून घ्यायचं आहे. छान पिळून पिळून पाणी काढायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि परत दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पिळून घ्यायचं. असं करत आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ना त्याचा जो व्हाईट टारचा आहे पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने हे धुणे आवश्यकच आहे. तर चला आता ह्याचं पण पाणी आपण छान काढून घेऊया आणि आपल्या समोरच्या रेसिपीकडे वळूया. तर यासाठी मी बाउलमध्ये पूर्ण छान असं पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी बिलकुल याच्यामध्ये राहायला नको आहे. आणि सोबतच आता इथे टाकून घेऊया बेसन पीठ. तर बेसन पीठ इथे मी घातलेले आहे 2 चम्मच, 2 मोठे चम्मच घातलेले आहे. तुमच्याकडे बेसन पीठ आणि तांदूळाचं पीठ जर असेल, तांदळाचं पीठसुद्धा 1-1 चम्मच तुम्ही वापरू शकता. इथे मी फक्त बेसन वापरलेलं आहे. सोबतच इथे थोडेसे मसाले वापरले आहे, जे जिरा, लाल मिर्च आणि धनिया पावडर, जे बेसिक मसाले असतात ना ते वापरलेले आहे. दुसरे कुठलेही मसाले मी इथे वापरलेले नाही आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि सोबत इथे टाकलं आहे मीठ. तर मीठ तुम्ही चवीनुसार टाका. आणि मीठ टाकल्यानंतर थोडीशी टाकूया आपण हिरवी मिरची आणि लगेच त्याला आपल्याला मळायचं आहे. कारण की आपण जे मीठ टाकतो ना, तर मिठामुळे काय होतं, त्याला पाणी सुटायला लागतं आणि जो आपला किस आहे त्याला पाणी सुटतं. त्यामुळे लगेच आपल्याला हे मळायचं आहे आणि लगेच आपल्याला रेसिपी पूर्ण करायची आहे. तर बघू शकता याच्यामध्ये पाणी टाकायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. पाणी बिलकुल टाकायचं नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडं इथे जास्त झालेलं आहे, म्हणजे पाणी सारखं वाटत आहे, तर तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा इथे वाढवू शकता. तर इथे घेतलेले आहे मी चीज क्यूब घेतलेले आहे. तर चीज क्यूब मी इथे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता अथवा स्किपसुद्धा करू शकता. तर या प्रकारे थोडासा गोळा घेतलेला हातावर आणि त्यामध्ये मी मधामध्ये क्यूब टाकलेला आहे आणि असे गोल गोल असे गोळे बनवून घेतलेले आहे. लाडूप्रमाणे तुम्ही दुसऱ्या कोणतासुद्धा आकार बनवू शकता. जर तुम्हाला आवडीनुसार, आपापल्या आवडीनुसार आपण बनवू शकता. गोल बनवू शकता, चपटे बनवू शकता किंवा स्क्वेअर आकारचे चौकोनी असतात ना, ते सुद्धा बनवू शकता. तर बघा इथे पूर्ण मी बनवलेले आहे. थोडंफार याला पाणी सुटलेलं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, इथे घेतलेलं आहे मी ब्रेड क्यूब. तर इथे ब्रेड क्रम घेतलेला आहे, ब्रेड क्रम आहे. तर ब्रेड क्रम घेतलेला आहे. त्याला आपण एक एक गोळा घ्यायचा आणि ब्रेड क्रममध्ये छान असा मळून घ्यायचा आहे, लापेटून घ्यायचा आहे. आणि लगेच आपल्याला गरमागरम तेलमध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदम पण धुवाधार असं आपल्याला तेल नको आहे. मीडियम हाय टू असं असलेलं चालेल. आणि बघू शकता एक एक करून ना छान असं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. मंद आचेवर याला छान खरपूस आणि कलर येईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही जर तुम्हाला तळलेलं नको असेल तर तुम्ही अप्पे पात्रामध्ये टाकून सुद्धा ना हे छान असं बनवू शकता. ते सुद्धा खूप छान असं कुरकुरीत असं बनतं आणि कमी तेलामध्ये बनतं. तर इथे मी फ्राय केलेलं आहे. फ्राय करून खूप
सुद्धा छान लागतं. आणि जर तुम्हाला ऑइलमध्ये जास्त ऑइल नसेल तर तुम्ही त्या प्रकारे सुद्धा बनवू शकता. कलर बघू शकता किती छान असा आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे. आणि बघू शकता म्हणजे वरूनच दिसत आहे की खूप छान असं क्रीमी आणि क्रंची झालेलं आहे. तर इथे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया, एक्स्ट्रा ऑइलसुद्धा काढून घेऊया. आणि चला तर मंडळी, आता आपण याला सर्व करूया. सर्व करायसाठी इथे तुम्ही सॉस घेऊ शकता, कोणती हिरवी चटणी घेऊ शकता. तुम्हाला सोबत तुम्हाला हे खावं वाटेल ना, ते तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. तर इथे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून ना पाहायला खूप छान दिसतं. आणि तर बघू शकता, मी इथे तुम्हाला तोडून दाखवते की आतमधलं जे आपण क्रीम होतं ना, ते किती छान असं मेल्ट झालेलं आहे. आणि क्रीमी चीजी बॉम्ब ना खूप छान असे लागते. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया